नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, जावे तेथे कपाळ सरिसे, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, 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 लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पुण्य जरी होय सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पुण्य जरी होय सानुकूळ, अंतराय मूळ नुपजते, अंतराय मूळ नुपजते, अंतराय मूळ नुपजते. भाग्य तरी नो हे धनपुत्र दान, भाग्य तरी नो हे धनपुत्र दान, भाग्य तरी नो हे धनपुत्र दान, भाग्य तरी नो हे धनपुत्र दान. निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी. पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ, अंतराय मूळ नुपजते, अंतराय मूळ नुपजते, अंतराय मूळ नुपजते. का म्हणे हेची करावी मिरा, म्हणे करावी मिरा, का म्हणे हेची करावी मिरा, करावी मिरा, बळे संतापाशी द्यावा जीव, बळे संता पायी जावा देव, बळे संता पायी जावा देव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजते, अंतराय मूळ नुपजते, अंतराय मूळ नुपजते. गोपाल कुमार, जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, गोपाल जय जय विठोबा रखुमाई, कुमार कुमार, जय जय विठोबा रखुमाई, गोपाल विठोबा रखुमाई, गोपाल कुमार, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोपाल कुमार, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. भाग्य तरी नो हे धनपुत्र धारा, निकटवास बरा संता पायी. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. तुका म्हणे हेची करावी मिरासी, बळे संतापासी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं,
पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांचा या वार करी संतांचा जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभ तो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा अभंग विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबारायांच्या चरणी त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी उद्धृत केलाय. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवी जीवनाची मर्यादा स्पष्ट करून संत कृपेनं त्या मर्यादेपलीकडे मनुष्याला काही मिळू शकतं असा एक मोठा सिद्धांत आणि संदेश या अभंगातून देतात. अर्थात मानवी जीवनाला अनेक मर्यादा आहेत, त्या कर्तृत्वाच्या आहेत, तशाच त्याच्या प्रार्थनाच्या नशिबाच्याही काही मर्यादा आहेत. आणि व्यावहारिक जीवन सांसारिक जीवन हे बहुधा प्रयत्न आणि प्रारब्ध या दोहोंच्या चाकोरीतूनच चालत असतं. म्हणून तुकोबारायांना असं वाटतंय मनुष्य कुठेही गेला तरी त्याचं नशीब त्याच्या सोबतच असतंय आणि त्याच्यासाठी कपाळ शब्दाची योजना केली. पण संत कृपा एकदा झाली, संतांचं सानिध्य सेवा घडली आणि जर त्यांची कृपा प्राप्त झाली तर नशिबाच्या आणि योग्यतेच्याही पलीकडे कितीतरी भव्य असा प्रसाद पदरात पडतो असा तुकोबारायांचा मोठा विचार आहे. महाराज म्हणतात त्यासाठी फक्त ती संत भेट होण्यासाठी काही पूर्व पुण्याची अनुकूलता हवी आणि झालेल्या भेटीमध्ये दुरावा निर्माण होऊ नये, पुन्हा वियोग निर्माण होऊ नये. मानवी जीवनामध्ये साधारण मनुष्य ज्याला भाग्य म्हणतात, तुकोबाराय म्हणतात ते खरं भाग्य नाही. संत चरणाचं सानिध्य हेच महद भाग्य आहे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये माणसानं मिळवायचंच असेल, कमवायचंच असेल तर हीच मिरासी कमवावी की संतांच्या चरणी आपला जीवभाव अर्पण करावा. विठाला विठाला अभंगातील 4ही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्यासमोर ठेवला. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबारायांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, पूजनीय संत श्रेष्ठ विठ्ठल बाबांच्या आणि सकल संतांच्या चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी संपन्न होत असलेला माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचा हा सोहळा आळंदी क्षेत्रामध्ये गत अनेक वर्षांपासून जे काही महत्त्वाचे उत्सव समाधी सोहळ्याचे होतात त्यामध्ये पूजनीय विठ्ठल बाबा यांच्या आश्रमातील धर्मशाळेतील हा उत्सवसुद्धा
एक उल्लेखनीय आणि अत्यंत महान उत्सव म्हणून ओळखला जातो. अर्थात पूज्य बाबांच्या नंतर आदरणीय श्रीनिवासजी महाराजांनी सुद्धा तितक्याच संयमानं, समर्थपणानं, साधना संपन्न आणि अत्यंत योग्य तऱ्हेनं विचारपूर्वक आपलं कार्य या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. प्रभावानं हे कार्य करताय. पूज्य विठ्ठल बाबा इतर एक महान संत होते, एक अत्यंत चांगले वारकऱ्यांचे संघटक होते, मार्गदर्शक होते. कारण याशी कार्य साधक आणि संत फक्त होऊन चालत नाही, त्याच्यासाठी संघटकही लागतो. प्रेमाची आदान प्रदान खूप मोठ्या प्रमाणात व्हावी लागते. प्रेमाचा स्रोत मोठा असावा लागतो, त्याशिवाय लोकोपयोगी काम उभं राहत नाही. आणि म्हणून एका बाजूला संप्रदायामध्ये साधन शुचिता सांभाळणं आणि दुसऱ्या बाजूला समाज संघटन करून त्याद्वारा सत्कार्य उभं करणं आणि समाजाच्याच सेवेसाठी त्यांनी दिलेलं योगदान समाजाला पुन्हा समर्पित करणं, अशा वृत्तीनं काम करणारी जी काही महनीय संत मंडळी झाली, त्यामध्ये पूज्य विठ्ठल बाबा यांचं सुद्धा कार्य अलौकिक, अद्वितीय अशा स्वरूपाचं आहे. पण बाबांच्या काळामध्ये कार्य समर्थपणानं चाललं, आपण सगळेजण पाहत आलो. या भूमीमध्ये तुमच्या माझ्यासारख्यांनी अनेक वेळा कीर्तनं ऐकलेली आहेत बसून. कारण बाबांचं ते कार्य मोठं होतं, त्यामुळे मोठमोठी संत मंडळी येतच होती. पण त्यापुढे आणखी गोष्ट महत्त्वाची मला सांगायची की आदरणीय श्रीनिवासजी महाराजांनी बाबांची सेवा कुठेही कमी पडू दिलेली नाही, याचा मला विशेष आनंद आणि समाधान वाटतं. प्रपंचामध्ये म्हणत असतात की बाप से बेटा सवई, तसं अध्यात्मामध्ये सुद्धा गुरुचं कार्य शिष्यानं तितक्या श्रद्धेनं, प्रेमानं, भक्तिभावानं. मठ मंदिरं सांभाळणं ही एक बाजू आहे, पण मठा मंदिराच्या सांभाळाबरोबर बाबांनी जोडलेल्या माणसांची मनं आणि भाव सांभाळणं ही एक मोठी बाजू आहे. आणि मला वाटतं ही फार महत्वाची बाजू आहे. आणि या दोन्ही गोष्टी समर्थपणानं सांभाळता आला तर तो सत्शिष्य. आणि म्हणून श्रीनिवासजी महाराजांची सेवा बाबांच्या कृपेनं, माऊलींच्या, जोग महाराजांच्या कृपेनं अखंड अव्याहत वृद्धिंगत होत राहावी. आणि एखाद्या साधकाच्या, साधूच्या हातून परमार्थ वृद्धिंगत झाला म्हणजे काही त्याचा लाभ त्याला एकट्याला होत नाही. गंगा विस्तार पावली की तिचं पाणी तेवढं समाजाला आणखी जास्त पटीनं मिळतं. तसं साधूचं, साधकाचं, संतांचं जीवन विस्तारित, व्यापक आणि मोठं होऊ लागलं. कारण झाडाची सावली वाढली म्हणजे आश्रितांची संख्या सुद्धा वाढते आणि अनेकांना लाभ सुद्धा तितक्या पटीनं वाढतो. म्हणून झाडाचं नुसतं ते मोठेपण झाडापुरतं राहत नाही, त्याचा लाभ सर्वदूर जसा पसरतो तसा एखादा मठ मोठा होतो, एखादा आश्रम मोठा होतो, एखादे साधू महात्मा आपलं कार्य प्रभावानं करू लागतात, तेव्हा त्याचा लाभ हा लहान थोरांना, अधिकाधिक मंडळींना होतो. म्हणून माऊलींच्या कृपेने हे कार्य अशाच पद्धतीनं विस्तारत जावं अशी प्रार्थना करू. जगद्गुरु तुकोबाराय जे सांगतायत, खरं तर आपण माऊली ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा समाधी सोहळ्यासाठी या ठिकाणी एकत्र आहोत. मागील 2 वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही, याची खंत, दुःख, अनेक प्रकारच्या भावना सर्वांच्या मनामध्ये आहेत, होत्या. परंतु काळही तसा होता आणि आपली जुनी वाडवडील संत मंडळी आपल्याला आवर्जून काही गोष्टी सांगत आली की कालाय तस्मै नमः. काळाच्या पुढे जाता येत नाही. काल मर्यादा होती, अनेक प्रकारच्या अडचणी होत्या, पण माऊलींच्या, पांडुरंगाच्या कृपेनं या अडचणी हळूहळू सुटतायत आणि येणाऱ्या काळात सुद्धा काही संकट पुन्हा येऊ नयेत, एवढीच प्रार्थना आता माऊलींच्या चरणी करून आपल्याला ही वारी करायची आहे की माऊली, आम्ही भलेही आता व्यावहारिक प्रापंचिक काम एखादं कमी करू, पण तुमच्या सेवे वाचून आम्ही राहू शकत नाही, हे आम्हाला या 2 वर्षात लक्षात आलेलं आहे. भारतातला मनुष्य हा अभावात जगू शकतो, पण तो भावाशिवाय जगू शकत नाही. भक्तिभाव आणि तो जर व्यक्त करता आला नाही, तो आनंद घेता आला नाही. म्हणून एक उदाहरण आपल्या पुढे मांडतो की आपल्या भारतामध्ये खूप गुणवंत, प्रज्ञावंत,
पुण्यवंतांची परंपरा लाभलेला हा देश आहे. शहनाई वादनामध्ये ज्यांना भारतरत्न मिळाला ते बिस्मिल्ला खान साहेब अमेरिकेमध्ये गेले सुरुवातीच्या काळात, त्यांच्या उमेदीच्या काळात. गोष्ट अनेक वर्ष जुनी आहे. त्यांची ती शहनाई ऐकून ते सगळे भोगवादी लोक, आधुनिक लोक कुठेतरी शांततेचा अनुभव करू लागले. कारण सगळ्या धावत्या आणि विज्ञानाच्या युगामध्ये अशांतता वाढलेली आहे, आजही वाढलेलीच आहे. तप्त उन्हामध्ये कुठेतरी थंडगार पाण्याचा शिडकावा व्हावा तशा स्वरूपाचा अनुभव त्या लोकांना येऊ लागला. आणि त्या लोकांनी बिस्मिल्ला खान साहेबांना विनंती केली की आपण पुन्हा भारतात जाऊ नका, आपण अमेरिकेतच राहा. तिथल्या काही प्रतिष्ठितांनी आणि महत्त्वाच्या लोकांनी विनंती केली की तुमची शहनाई, त्या शहनाईतून निघणारे सूर ते आमच्या कानाला नाही तर थेट मनालाही प्रभावित करतायत, तृप्त करतायत, थांबा इथे. बिस्मिल्ला खान साहेबांनी सांगितलं, या भारताच्या सुपुत्रानं दिलेलं उत्तर आहे की आपण माझा इतका सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि या कलेचा हा जो सन्मान आहे ती भारतीय संस्कृतीची देण आहे. परंतु मी तुमच्या देशात फार काळ रमू शकत नाही. काही दिवस जरूर तुमच्यासाठी मी अधिक राहील, पण मला माझ्या पुन्हा मायभूमीमध्ये भारत मातेकडे गेलं पाहिजे. कारण अमेरिकेत सर्व मिळेल, मानधन अधिक मिळेल, सुविधा अधिक मिळतील, मानसन्मान मिळेल, पण ज्या गंगामाईच्या काठावर मी शहनाई आळवली ती गंगा अमेरिकेत नाही आहे. आणि ज्या काशी विश्वनाथाच्या दरबारात मी सेवा केली ते काशी विश्वनाथ सुद्धा अमेरिकेत नाही आहे. त्यामुळे मी इथे रमू शकणार नाही. भारतीय मनुष्य हा अडचणीत राहणं पसंत करेल, पण तो भक्तिभावाशिवाय जगणं पसंत करू शकत नाही. आणि याचा मोठा अनुभव या मागच्या काळामध्ये आपल्याला आला. अर्थात आपल्यासारख्या असंख्य भाविकांनी आपापली भक्ती काही कमी पडू दिली नाही. जरी लॉकडाऊनचा काळ होता, अडचणीचा काळ होता, आपापल्या परीनं माणसं सेवा करतच होती. पण एक गोष्ट खरी आहे, नामस्मरणातला आनंद आणि नामघोषातला आनंद हा फार मोठा आहे. मला वाटतं तलावाचं स्वरूप आणि सागराचं स्वरूप याची जशी एक वेगळी महती आहे, तसंच नामस्मरणा व्यक्तिगत आनंद घेता येईल. पण वारकरी संतांना नामस्मरण करणारा नामघोषाकडे आला पाहिजे असं वाटतं. त्यानं एकट्यानं बसून करू नये, अनेकांना त्या भजनी लावावं आणि अनेकांना घेऊन टाळ मृदंगासह लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडी, देव ब्रह्मरस आवडी, देव ब्रह्मरस आवडी. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडी, सेवू ब्रह्मरस लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडी, देव ब्रह्मरस, देव ब्रह्मरस. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. घोष फार महत्वाचा. सदा नाम घोष करू. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, घोष करू हरि कथा, सदा नाम 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 घोष करू हरि कथा. तेनी सदाच
कशानंच मिटत नाही. ती सर्व दुःख संपवण्याची ताकद नामघोषामध्ये आहे. म्हणून नामस्मरणानंही पुण्य होतं आणि नामघोषानंही पुण्य होतं. पण नामघोषामध्ये एक माप जास्त पदरात पडतं, ते पुण्याबरोबर आनंदाचा लाभ खूप मोठा होतो. म्हणून हा फरक वारकरी संप्रदायाच्या संतांना तेव्हाच कळलेला. आणि म्हणून त्यांनी फक्त नामस्मरण नाही, अर्थात नामस्मरण केलं तरच नामघोषात चित्त लागतं, हे ध्यानात ठेवा. प्राथमिक शिक्षण घेतलं तर माध्यमिक शिक्षण घेता येतं, तर उच्च शिक्षण घेता येतं. हे जसं आहे ना, तसं नामस्मरण महत्वाचं आहे. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. पण लावून मृदंग स्तुती टाळ घोष, टाळ मृदंग वीणा याच्यातून घोष होतो आणि ब्रह्मज्ञानाचं रूपांतर ब्रह्मरसात होतं. सेऊ ब्रह्मरस आवडीने. आपल्याला माहिती आहे, लहान लेकराला फार आपल्यासारखं अन्न पचत नाही. मग घरातील आपली ती माता भगिनी काय करते, डाळीमध्ये कुस्करून किंवा दुधामध्ये कुस्करून ती पोळी त्याला अशी बारीक करून त्याला खाऊ घालते. म्हणजे त्याला जे काही बाकीचं अन्न आहे आपल्याप्रमाणे पचणार नाही म्हणून त्याला ते रस करून ती पाजते. मग ते कशाचंही का पेज असे ना, पेज म्हणतात त्याला, रस म्हणतात. तसं सामान्य लोक हे संतांच्या नजरेसमोर होते. संत महात्म्यांना सतत जी आठवण आहे ती समाजातल्या अत्यंत सामान्य वर्गाची. एखाद्या आईला 2-4 मुलं असावीत. एखादा अधिकारी आहे, दुसरा मोठा शेतकरी आहे, तिसरा मोठा उद्योजक आहे, पण चौथा असा आहे की तो अत्यंत अज्ञानी आहे, वाईट संगतीत लागलेला आहे आणि खूप चुकीच्या पद्धतीनं जीवन जगतो. आई ज्या वेळेला ती एखाद्या देवासमोर जाते दर्शनाला, त्यावेळेला तिला पहिली आठवण कुणाची होते? जो बिघडलाय त्याची होते. आता तुम्ही म्हणाल हे आईचं चुकीचं नाही का? जो अधिकारी आहे, जो एवढा व्यापारी आहे, जो एवढा शेतकरी आहे, त्याची आठवण करावी ना आईनं. जो बिघडलाय त्याची का आठवण? आता आई ही आठवण का करते हे समजायला आपल्याला आई व्हावं लागेल किंवा या आयांना तरी विचारावं लागेल. तसं ज्ञानोबा राय, तुकोबा राय, सकल संतांना या समाजातल्या अत्यंत विषयी पामराची आठवण पहिल्यांदा आहे. आणि यांचाही उद्धार व्हावा. म्हणजे कसे कसे आहेत ते सगळं वर्णन केल्यानंतर तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे ऐसे आहेत का हरी, याही तारी जीवासी. विठाला विठ्ठला. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर प्रवरा माता अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर करवीरेश्वर महादेवाच्या मंदिरात त्रिभुवनैक पवित्र असा उल्लेख ज्या क्षेत्राचा माऊली करतायत, अशा नेवासे क्षेत्रामध्ये पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीचा ग्रंथ पूर्ण झाला. आणि ज्या सद्गुरु कृपेनं हे ग्रंथ कार्य पूर्ण झालं, त्या सद्गुरूंच्या समोर हा ग्रंथ ठेवला आणि ज्ञानोबारायांनी एक मागणी, एक दान मागितलं. निवृत्तीनाथ महाराजांना त्या दिवशी खूप हलकं वाटलं असावं, खूप आनंद वाटला. कारण आईवडील जेव्हा गेले तेव्हा निवृत्ती दादाला उठवून सांगून गेले होते की यांना सांभाळ, धाकटे आहेत तुझ्यापेक्षा. ज्ञानोबा धाकटा आहे, सोपाना धाकटा आहे, मुक्ताई तर फारच लहान आहे, या सगळ्यांना सांभाळ. आणि काही मागितलं तर नाही म्हणू नको. यांनी जर काही मागितलं निवृत्तीत प्रयत्न कर, कारण आमच्या अनुपस्थितीमध्ये आता यांची जबाबदारी आम्ही दोघेजण तुझ्यावरती देऊन जातोय. केवढा मोठा प्रसंग आहे. आणि शेवटी निवृत्ती दादांनी आयुष्यभर ते केलं. पण जेव्हा ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, ज्ञानोबारायांनी सांगितलं, दादा मला तुमच्याकडे काही मागायचं आहे. निवृत्तीनाथ महाराजांना हलकं वाटलं, म्हणाले आयुष्यभर यानं काही मागितलंच नाही. आणि आई वडील जाता आता म्हणाले होते, रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत, काही मागितलं या लहान्या भावंडांनी तर नाही म्हणू नको. आज ज्ञानोबा मागतोय, काय पाहिजे ज्ञानोबा? आणि ज्ञानोबारायांनी मागणं सुरू केलं. स्वतःसाठी नाही, स्वजातीयांसाठी नाही, स्वधर्मीयांसाठी नाही, स्वदेशीयांसाठी नाही, अवघ्या विश्वातील जीव मात्र चराचरासाठी मागणं. आणि म्हणूनच ते माऊली आहेत.
त्याचं कारण जो आपल्यापुरतं काहीतरी घेतो तो संकुचित आहे, तो लहान आहे, तो संत होऊ शकत नाही. ज्ञानोबारायांनी पसायदानातून मागणं मागताना पहिली ओवी आहे ज्यामध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. हे सद्गुरूंना फक्त गुरु म्हणत नाही. आतापर्यंत गुरूंना अनेक उपाधी लावल्या, पण सरते शेवटी आपल्या गुरूंना ही सर्वोच्च उपाधी लावली ज्ञानोबारायांनी. ज्ञानेश्वरीत पुष्कळ ओव्या येऊन गेल्या, त्याचं एक स्वतंत्र चिंतन होऊ शकतं. पण सरते शेवटी सर्वोच्च उपाधी गुरु कोण आहेत तर विश्वात्मक देव आहेत. म्हणून ध्यानात घ्या, पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे हे जे म्हटलं हे देवासाठी नाही, हे सद्गुरु देवांसाठी आहे. आणि माझे सद्गुरु त्या देवाहून भिन्न नाही आहे हे तिथे सांगायचं. म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे हा ग्रंथ समोर ठेवलाय. तोषो निमज द्यावे पसायदानही पहिली ओवी आहे. आणि दुसऱ्या ओवीत मागणी सुरू झाली. आणि ही दुसऱ्या ओवीतली पहिलीच मागणी कोणासाठी केली? संतांसाठी, साधकांसाठी, सिद्धांसाठी, पुण्यवंतांसाठी नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवांचे. दुष्टांचा दुष्टपणा, खलांचा खलपणा, त्यांच्यात त्या विचारातला तो वक्रपणा तो निघून जाओ. व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रती वाढो, त्यांची सत्कर्माकडे वाटचाल व्हावी, त्यांचाही उद्धार व्हावा. किंवा संत महात्म्यांचं जीवन हे सर्व जीव मात्राच्या कल्याणासाठी आहे. सामान्यातील सामान्य जीव सुद्धा उद्धरून जावा ही त्यांच्या अंतकरणातली तळमळ. म्हणून ब्रह्मज्ञान संतांच्या अगोदर होतं, पण संतांनी टाळ मृदंगाची ही जोड देऊन त्या ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मरस केला. हे ध्यानात. कारण ब्रह्मज्ञान हे फक्त आता इथे सगळी सुज्ञ साधक मंडळी पुष्कळ आहेत, माहिती आपल्याला, त्याच्यासाठी अधिकारी लागतो ना. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुत्व हे सगळं त्याच्याकडे पाहिजे ना. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान या सगळ्या गोष्टी नको का? हे किती लोकांकडे सापडेल आपल्याला? विवेक किती लोकांकडे सापडेल? कठीणच आहे ना. म्हणजे या जगतातलं संपूर्ण जड तत्व बाजूला सारून त्यातलं चैतन्य समजावून घेण्याची जी वृत्ती आहे तो विवेक आहे. सार असाराचा निवाडा तो विवेक आहे. योग्य अयोग्यतेचा निवाडा तो विवेक आहे. हा विवेक. वैराग्य म्हणाल तर फारच कठीण गोष्ट आहे. म्हणजे घरून भांडून निघालेला मनुष्य म्हणत असतो, आता मी घराचं तोंड पाहणार नाही, पुन्हा पायरीवर पाय ठेवणार नाही, आणि समाधी सोहळ्याच्या आधी घरी हजर होतो. याचा अर्थ लोकांनी घरी जाऊ नये असं माझं मत नाही. यातला भाव ध्यानात घ्या. तो इतकाच आहे की आमचं वैराग्य नाही, ते तो वैताग असतो. तेवढ्या पुरता आलेला काय असतो? वैताग असतो. आणि म्हणून ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना हे माहिती होतं की आमचा सगळा हा समाज जनतरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. पण ते प्रपंचात गुंतलेत म्हणून दुःखातच सोडावे का, अज्ञानातच राहावेत का? नाही, तिथूनही त्यांचा उद्धार व्हावा या भावनेनं ब्रह्मज्ञानाचा हा ब्रह्मरस आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भजनासह निरूपणाची परंपरा. नाही तर नुसती व्याख्यानं सुद्धा देता आली असती ना ज्ञानेश्वरीवर, पण ती व्याख्यान म्हणजे कोरडं होऊन जाईल. त्याला या टाळ मृदंगाची जोड वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून या वारकरी संप्रदायात गायक, वादक, भजनी मंडळ या सगळ्यांचं महत्त्व किती आहे तर भजनाचंच महत्त्व सर्वोच्च आहे. त्याच्यामुळं यांचंही महत्त्व सर्वोच्च आहे, मोठं आहे. कारण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. म्हणून भजनाला नाकारता येत नाही. अर्थात दोघांचाही समतोल साधावा लागतो. निरूपणासाठी वेळ राहावा, भजनही व्हावं. पण निरूपणकारानं असं म्हणू नये की तुम्ही भजनच म्हणू नका, आणि भजनी मंडळांनी असं काही करू नये की त्याला निरूपण करता येणार. विठाला विठाला विठाला
आज मात्र हा सगळा अद्भुत आनंद आपण घेतोय, कारण गुरुवर्य विठ्ठल बाबांची धर्मशाळा आहे, श्रीनिवास महाराजांचं नियोजन आहे. इथे संगीत विशारद, संगीत क्षेत्रातली मोठी तज्ज्ञ मंडळी, प्रकाशजी महाराज कातकडे, किशोरजी महाराज शेळके, मागे उभे सगळे रथी महारथी आहे. कोणी यामध्ये म्हणजे एकाहुनी बळी रे. चंद्रकांतजींचं काय वर्णन करायचं, महाराष्ट्रातल्या नामवंत मृदंगवादकांपैकी त्यांची, आणि त्यांच्या समवेत इथे पुन्हा तितकी दिग्गज मंडळी आहेत. आमचे दिनेशजी असतील, किरणजी, आता किती महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोणताही विभाग मागे नसतो वारीसाठी. आणि जशा सर्व नद्या सागराला येऊन मिळाव्यात, मला वाटतं वारी ही त्या पद्धतीचं एक स्वरूप आहे की सर्व भावना, सर्व भागातून लोकांनी एकत्र यावं. केवढा मोठा संस्कार दिलाय हा. जगाच्या पाठीवर लोक एकमेकांपासून दूर चाललेले आहेत, आणि ही वारी आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याचा संदेश देते. ही एकत्र यावी, एकत्र. नाहीतर एकाच धर्मात लोकांची आता भांडणं चालली. अफगाणिस्तानामध्ये काय झालं, म्हणजे जो मारण्यासाठी धावत होता तोही अल्लाहो अकबर म्हणत होता, आणि जो जीव घेऊन पळत होता तोही अल्लाहो अकबर म्हणत होता. हे संस्कार कमी पडल्याचं लक्षण आहे. हे संस्कार कमी पडल्याचं लक्षण. कोणी नाही ना दुसरं तिथे, दुसऱ्यांचे कोणाचे वाद नाही. शिया सुन्नी, आमके धमके तमके, त्यांच्यातले पंथ उपपंथ, आणि सगळी परिस्थिती मोठी बेहाल आहे. म्हणून अफगाणिस्तान सारखे असे अनेक देश आहे की जिथे अनेक गोष्टी आहेत. आता अफगाणिस्तान सारख्या देशात बाकीच्या सुविधा नसल्या तरी शस्त्र मात्र घरोघर आहे. 10 वर्षाच्या मुलामुलींपासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळे बंदुकाच घेऊन हिंडत आहेत. आता नाश्त्याला काही गोळ्याच खातात, काय करतात त्या बंदुकांचं एवढे, पण जे पाहावे तेवढे टोळके सगळे असे बंदुका घेऊनच असतात. ते पाकिस्तान काय, तो अफगाणिस्तान काय. आणि म्हणून हे सगळे जे काही आहे ना, इथे बाकीच्या गोष्टी मिळतील तुम्हाला, परंतु तिथे संस्कार मिळणार नाहीत, विचार मिळणार नाहीत, मानवतेचा संदेश तिथे कुठेतरी नाही. आणि आपल्या या देशावरती ऋषी मुनींचे उपकार आहे, व्यास वशिष्ठ आदी ऋषींचे आणि ज्ञानोबा तुकोबाराय आदी संतांचे उपकार आहे की ज्याच्यामुळे दुसऱ्याला ठेस लागली तरी इकडचा माणूस आई ग म्हणतो, आणि तो त्याचा हात धरतो. अरे लागलं का तुला? एखाद्याला वेदना झाली, पायी काटा नेहटे, ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढे लांछेनी. पायाला काटा टोचावा आणि त्याची वेदना, त्या वेदनेची तीव्र जाणीव जशी हृदयाला व्हावी, तसं इतरांच्या दुःखानं दुःखी होणं. सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे. सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे. सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुःखवी दुःखवी अनेकांच्या दुःखे. या पावो शीतलताल आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतू. पायांना जर गारवा मिळाला तर त्याच्यामुळे डोळे डोकं हे शांत होतं, उष्णता निघून जाते. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्मशास्त्राबरोबर बरीच शास्त्र सम्मिलित झालेली आहे. तिथे आरोग्यशास्त्र आहे, तिथे व्यवहारशास्त्र आहे, विज्ञान आहे, ज्ञान आहे. म्हणून माऊली म्हणतात, पावो शीतलताल आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय.
दुसऱ्याचं एखाद्याचं भलं झालेलं ज्याला अंतःकरणापासून आवडतं तो संत आहे. दुसऱ्याचं काही अनहित झालं तर तो कळवळतो तो संत आहे. आणि म्हणून हे जे संतत्व आहे हे समाजाच्या हितासाठी फार महत्वाचं आहे. तुमचे आमचे भाग्य आहे की असे थोर अंतःकरणाचे व्यापक विचारांचे संत आपल्याला लाभले आणि ज्याच्यामुळे अनेक जाती अनेक धर्मांचा असणारा हा भारत देश हा आजही गुण्यागोविंदानं नांदतोय. थोडे 2-5% लोक बिघडल्यासारखं करतायत, पण एवढं बिघडल्यासारखं करूनही ते काही या जगाचं बिघडवू शकत नाही, या जगाला वेगळ्या वाटेला नेऊ शकत नाही. नाही तर कधी धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मला वाटतं वारकरी पंथावर आता मोठी जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे हे बघा. आपण जरा बारकाईनं विचार करा. सगळी माणसं हळूहळू संकुचित विचार करायला लागलेली आहे. कुणी प्रांताचा विचार करतो. कदाचित काही प्रांतावर अन्याय होतो म्हणून तिथे प्रांतवाद गरजेचाही असतो, मग त्यांना करू द्या. कुणी भाषावादासाठी लढतो, कुणी प्रांतवादासाठी लढतो, कुणी जातीसाठी लढतो. अनेक जातीचे मोर्चे निघतात, धर्मासाठी लढतात. पण वारकऱ्यानं आपलं वारकरी पण जर सांभाळायचं असेल तर त्याला याच्यात कशातही सहभागी होता येणार नाही. तरच तो माऊलींचा आणि तुकोबारांचा राहू शकतो. त्याचं कारण आहे हा विचार वेगळा आहे. आपल्याला या विचाराशी प्रतारणा करता येणार नाही. आपल्याला फक्त एक भाषा चांगली आहे म्हणून दुसऱ्या भाषेला नाव ठेवता येणार नाही, कारण आपण वारकरी आहोत. वारकरी म्हणजे विश्वातील सर्वांचा आदर करणारा. आपल्याला एका प्रांताला चांगलं म्हणून दुसऱ्या प्रांताला नाव ठेवता येणार नाही. त्यांचंही भलं व्हावं, त्यांचं वाईट व्हावं याचं चिंतन आपल्याला करता येणार नाही. त्यांचंही भलं व्हावं हीच इच्छा आपल्या मनात. आणि म्हणून वारकऱ्यांवरती व्यापक राहण्याची मोठी जबाबदारी आलेली आहे. कारण आपला मूळ विचार हा व्यापक विचार आहे. आणि म्हणून गाव पातळीवर काम करताना, तालुका पातळीवर काम करताना, जिल्हा राज्य जिथे कुठे आपण काम करतो व्यापक राहून आपण काम करत राहावं. लहान थोरांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी आपल्याला कुठे 2 पावलं माघार घ्यावी लागली तरी चालेल, पण आपला विचार मागे पडता कामा नाही हे ध्यानात घ्या. कारण हा माऊली तुकोबारायांचा विचार आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं सहन करावं लागेल बरं का. वारकरी होणं म्हणजे सहन करायला शिकणं. सकाळी फराळ करता करता एक सिद्धांत मला मिळाला. आमचे सहकारी होते आणि फराळाचा आग्रह करत होते एकमेकांना. एक जणांनी सांगितलं, बाबा वारकरी झाल्यावर हे सगळं पचवावंच लागतं. मला सिद्धांत मिळाला तिथे बोलता बोलता. आमची सगळे सहकारी बोलत होते. खरं आहे म्हटलं, वारकरी झाल्यावर हा आग्रहही पचवावा लागतो आणि तो सगळा बाकीचा दुराग्रह सुद्धा पचवावा लागतो. पचवावा लागतो. हे पचवण्याची शक्ती आपल्यामध्ये. ज्ञानोबारांनी किती पचवलं ध्यानात घ्या. ज्या समाजाच्या साठी त्यांना हे सगळं करू पाहत होते, तो समाज त्यांना भाकरी देत नाही, मधुकरी देत नाही, गावात राहू देत नाही, त्यांचा आदर करत नाही. तिरस्काराच्या नजरेनं संन्याशाची मुलं गावाबाहेर काढण्या इतपत मजल. बरं, या मुलांना त्रास होऊ नये म्हणून तर आईवडिलांनी जलसमाधी घेतलेली आहे ना, देहांत प्रायश्चित्त घेतलंय. पण तरी सुद्धा विद्वत्तेचा अभिमान आणि उच्च जातीचा त्याही पेक्षा अहंकार, या सगळ्या अहंकारापोटी या संतांना जो त्रास झाला तो अत्यंत दुःखदायी होता. पण एवढं सगळं त्यांनी पचवलं ध्यानात घ्या ज्ञानोबारायांनी. आणि म्हणून कृपाळू उदार म्हटलेलं आहे. उदार माझा दानेश्वर, कृपाळू उदार माझा दानेश्वर, कृपाळू उदार माझा दानेश्वर, दया नमस्कार
कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार दया नमस्कार कृपाळू आहे, कृपाळू आहे. म्हणजे जगानं काही चुकीचं जरी वागलं तरी सर्वांवर कृपाच करण्याची ज्यांची अखंड सवय आहे, ज्याला जास्त झोप येते ना त्याला झोपाळू म्हणतात. जो विनाकारण कुठे डोकावतो त्याला डोकाळू म्हणतात. दुसऱ्यांचं अजिबात ऐकून न घेता नुसता बोलत राहतो त्याला वाचाळू म्हणतात, वाचाळ म्हणतात, वाचाळू म्हणतात. आता असे आळू अनेक सांगता येतील. परंतु कृपाळू समजून घ्यायचंय की अखंड कृपा करण्याचा ज्यांचा स्वभाव, जे अवकृपा कधी करतच नाही. म्हणून ऋषीमुनींच्या काळात शापवाणी होती, संतांच्या काळात शापवाणीचा प्रयोग नाही आहे. हाही एक फरक ध्यानात घ्या. तुकोबारायांनी कोणाला शाप दिला असं कुठेच चरित्रात आलं नाही. ज्ञानोबारायांनी कोणाला शाप दिला असं कधीच स्मरणात आलं नाही. आणि म्हणून आपल्या वारकऱ्यांनी सुद्धा कधी म्हणत जाऊ नये बरं का, हे आमक्या संतांनी यांना शाप दिलेला आहे. संत शापच देत नसतात, चुकीचं बोलताय तुम्ही. एखाद्याचं वाटोळं झालं असेल तर ते त्याच्या कर्मानं झालं म्हणा, पण संतांनी शाप दिला असं म्हणू नका. कारण ज्ञानोबारायांच्या नंतर जी संत परंपरा सुरू झाली ती सगळं पचवून केवळ आशीर्वाद देणारी परंपरा आहे, ती शाप देणारी परंपरा आहे. आपण कधी कधी बोलून जातो बोलण्याच्या ह्या संतांचा ह्या व्यक्तीला शाप आहे. नाही नाही, त्यांनी शाप, हा कुणाचं काही चुकलं असेल तो जो तुम्ही मी जगातला सर्वजण त्याची शिक्षा भोगणारच आहोत. जर आपल्याकडनं काही उपमर्द झाला असेल, अवमानना झाली असेल तर भगवंताला ते सहन होत नाही, म्हणून काही गोष्टी घडतीलही. पण संत मात्र अनहित व्हावं ही भावना. अंबाजीबावांनी एवढा त्रास दिला, तुकोबारायांनी एकाही अभंगामध्ये कुठे त्या मंबाजीबुवाचं काही वाईट व्हावं असं चिंतन केल्याचं दिसत नाही. जे जे काही आपण ज्ञानोबारायांच्या बाबतीत तर एवढं सगळं झालेलं आहे. आणि म्हणून सांगण्याचा भाव इतका आहे, हे संत महात्मे हे मानवी जीवनाच्या केवळ उद्धारासाठी, केवळ कृपा करण्यासाठी, या समाजाला ज्ञान भक्ती वैराग्य सुसंस्कार देण्यासाठी अवतीर्ण झाले. तुकाराम महाराजांना विचारलं होतं, महाराज कशासाठी ही खटपट तुमची चालली, भजन कीर्तन वारी दिंडी? महाराजांनी सांगितलं, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जडजीवा. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेला माऊलींसारख्या संतांचं चरित्र समोर ठेवत आहेत, संत श्रेष्ठ विश्व माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन तुकोबाराय घेत आहेत, किंबहुना त्यांचं स्मरण तुकोबारायांना होतं, त्यावेळेला महाराजांच्या असं लक्षात येत आहे की हे संत होते म्हणून समाजाला अधिकारापेक्षा अधिक मिळालं आणि नशिबात नव्हतं तेही मिळालं. कारण व्यवहारामध्ये तुम्हाला तुमच्या अधिकारा इतपतही दिलं जात नाही, अधिकारापेक्षा जास्त तर कोणी देतच नाही. पण जे तुमचे कष्ट आहे, जे तुमचं योगदान आहे, तेवढंही लोक देत नाहीत. बऱ्याच वेळेला काही ठिकाणी कमी पगारामध्ये माणसं राबवून घेतली जातात अज्ञानापोटी. बऱ्याच आता शेतकऱ्याला तर राबवूनच घेतलेलं आहे मायबाप हो आजपर्यंत. शेतकऱ्याला कुठं त्याच्या कष्टाचं काय मिळालं? एवढ्या कंपन्या जगभरात आहे, त्या कंपन्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काढतात, त्याच्यावरती जो टॅक्स लावला तो लावला जातो, त्याच्यावरती कंपनी स्वतःचा नफा, मग त्याच्यावरती डीलरचा नफा, मग सब डीलरचा नफा, मग रिटेलवाल्याचा नफा, असं सगळं धरून 20 रुपयाला तयार झालेली वस्तू 80 रुपयाला विकते. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ज्या वस्तूची कदाचित 20-30 रुपये, त्याच्यावरती दुपटीपेक्षा अधिक अधिभार लावले जातात आणि मग ती विकते. शेतकऱ्याच्या बाबतीत असं आहे का? जर त्याला एखादी गोष्ट, एक पोतं धान्य पिकवायला जर शेतकऱ्याला 2000 रुपये खर्च आला असेल तर त्याला 2000 मिळतील याची शाश्वती नाही. कधीतरी 1800वर 1600वर आणि 1000-1200वरही त्याला समाधान मानावं लागतं. पण जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त कष्ट जर लोकांनी फुकट कोणाचे घेतलेले असतील तर ते शेतकऱ्याचे घेतलेले आहे. विठाला कुंडली कवरला
महाराज पूजनीय संत श्रेष्ठ सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, ते म्हणायचे शेतकरी आणि संन्यासी दोघं दोन पारड्यात जर बसवले, एखादा तपस्वी संन्यासी एका पारड्यात बसवावा तराजूच्या, आणि एका पारड्यात कष्ट करणारा जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी बसवावा, ते म्हणायचे जर वजनमाप जर धरलं तर संन्याशापेक्षाही शेतकऱ्याचं पारडं हे जड आहे. ते स्वतः संन्यासी होते. सांगणारे संत हे स्वतः अत्यंत वैराग्यवान संन्यासी होते, पण ते म्हणायचे की आमच्याही पेक्षा मोठी पुण्याई शेतकऱ्याची आहे. मोठी वाईट परिस्थिती आहे. मला एवढंच म्हणायचं, काही वेळेला जगामध्ये तुमच्या हक्काचंही तुम्हाला मिळत नाही, तुमच्या कष्टाचंही मिळत नाही, आणि नशिबातलंही सगळंच मिळेल याची खात्री नाही. पण संत महात्म्यांच्या सहवासात जर जीव आला, कारण आपण आत्तापर्यंत पाहिले संत किती उदार आहे, किती कृपाळू आहे, जनसामान्यांचा केवढा कळवळा त्यांच्या अंतकरणात आहे. मग असे जे महात्मे, असे जे संत, या संतांजवळ जीव आला तर ते त्याचा अधिकारही पाहत नाही, कशाचाच विचार नाही. ज्ञानोबाराय म्हणता, नाथ महाराजांनी वर्णन केलंय माऊलींच्या बाबतीमध्ये, न पाहे याती कुळाचा विचार, आहे हाती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, पाहे जाती कुळाचा विचार, भक्त करुणा करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर कुळाचा विचार, भक्त करुणा कर, भक्त करुणा भक्त करुणा ज्ञानाबाई, ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आणि अशा संतांच्या सहवासात आल्यानंतर महाराज म्हणतात, सामान्य लाभ मिळेल यात नवल नाही. जगाच्या सानिध्यात गेलात, जगातही काही माणसं कृपाळू असतात, उदार असतात, सज्जन असतात, पण ते जे देतील ते विशेष देतील असं नाही, कारण त्यांच्याकडे असायला तर हवं. मराठीमध्ये मोठी साधी सोपी म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तसं विशेष लाभ स्वतः काही विशेष स्वतःजवळ असेल तर समाजाला विशेष देता येईल, स्वतःजवळच काही विशेष नाही, आणि मग तो समाजाला काय देऊ शकेल. म्हणून अशा संतांच्या सहवासात आलं तर तुकाराम महाराज म्हणतात, जे आमच्या कपाळावरती नाही, कारण जगामध्ये बहुधा व्यवहारात जे कपाळावर आहे तेवढंच मिळतं, किंबहुना त्यापेक्षा कमी मिळतं, पण त्यापेक्षा अधिक देण्याचं सामर्थ्य संत सहवासात अभंगाचं पहिलं चरण. जिथे जावे तेथे कपाळ सरीसी, जिथे जावे तेथे कपाळ सरीसी, जिथे जावे तेथे कपाळ सरीसी, जिथे जावे तेथे कपाळ
जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संतसणे लाभ तो विशेष संतसणे पूर्व पुण्य जरी होती अनुकूळ पूर्व पुण्य जरी होती अनुकूळ पूर्व पुण्य जरी होती अनुकूळ लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ जेथे जावे तेथे कपाळ सरी ते लाभतो विशेष संतसणे लाभतो विशेष संतसणे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संतसणे लाभतो विशेष संतसणे 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 जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. दोन प्रकारचे अर्थ आपल्या वाडवडील संत मंडळींनी सांगितले. एक असतो वाच्यार्थ आणि दुसरा असतो लक्षार्थ. जो लगेचच शब्दातून बोध देतो तो वाच्यार्थ आहे, पण जो विचारातून चिंतनातून सखोल शोधावा लागतो तो लक्षार्थ आहे. आता इथे जाऊ तिथे कपाळ सोबत आहे, मग लोक म्हणतील तुकाराम महाराज त्यात काय वेगळं सांगितलं तुम्ही? कपाळ म्हणजे शरीराचा एक भाग आहे, मग आम्ही जिथे गेलो तिथं आमचं कपाळ येणारच आहे. तर हा वाच्यार्थ घेऊन याच्या मूळ अर्थापर्यंत जाता येत नाही, याच्यासाठी लक्षार्थ घ्यावा लागतो. आणि कपाळ म्हणजे आपण बहुधा नशीब हे कपाळावरती लिहिलेलं आहे असं नेहमी मानतो. ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात, सटवीची ये राती जेवी न विसंबिजे गावाती. सटवीची जी रात्र असते ना, पाचवीच्या दिवशी सटवी येते म्हणतात. आणि जुनी मंडळी म्हणायची ती सटवी टाकते, म्हणजे ती कपाळावरती काहीतरी आपलं नशीब लिहिते. का ललाटीचे लिहिले ते न चुकेगा काही केले, जैसे काळे गोरे पण धुतले फिटोनेने. रंग जसा किती धुतला तरी तो नाही, जो आहे तोच राहणार आहे. तसं सटवीनं जे काही लिहिलंय त्यात बदल होत नाही. आपलं द्या सोडून सामान्याचं, पण या नशिबाची मर्यादा मोठमोठ्यांनाही ओलांडता आली नाही. जे काही कर्म आहे, जे काही नशीब आहे, त्याच्या नशिबाच्या पलीकडे जाता आलं. मी सगळी उदाहरणं आपल्याला सांगत बसणार नाही, पण नशिबाच्या अनेक गमती जमती आपल्याला कधी कधी पाहायला मिळतात. एखाद दिवशी जर तुमच्या नशिबात एखादा योग नसेल ना, तर तुम्ही आटोकाट प्रयत्न करा, ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. नशीबच नसतं ना. म्हणजे एखाद्याला काही नाही, एखाद्याला काय होतं, अचानक एखाद्या गोष्टीची ॲसिडिटी झाली आणि त्याला गोळी घ्यायची असते साधी 2-5 रुपयाची. बराच प्रवास केला तरी त्याला मेडिकल सापडत नाही. आता एरवी मेडिकल दवाखाने भरपूरच आहेत, पण जे तुम्हाला लागतं ते कधी कधी सापडत. एका माणसाला पाहुण्यांकडे एका कार्यक्रमाला जायचं होतं. कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता आणि सायकलवर प्रवास करून तो तिथे जाणार होता, कारण जुन्या काळामध्ये सायकल हे एक प्रवासाचं मुख्य साधन होतं. संध्याकाळी घरातली सगळी माणसं जेवायला बसली, या ग्रस्तालाही ताट वाढून आणलं घरातल्या माता भगिनींनी. त्यांनी सांगितलं, अरे उद्या पाहुण्यांकडे कार्यक्रम आहे, वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, आणि मग इथे जेवून तिथे काय खाऊ? म्हणजे जुनी माणसं कधी कधी काही मिश्किल माणसं होती, ते खूप मोठी विनोदानं वागायची. तो म्हटला, मला जर उद्या पाहुण्यांकडे जायचंच आहे तर आजपासूनच तयारी करतो, जरा उपवासी राहतो, म्हणजे जाणं परवडलं पाहिजे.
घरातल्यांनी पुष्कळ आग्रह केला पण तो काही जेवला नाही, उपवाशीच झोपला. सकाळी नाश्ता करा म्हटले तरी त्यानं तेच उत्तर दिलं, इथे जेवून तिथे काय खाऊ. आणि मग सायकलवरती निघाला. 12-15 किलोमीटरचा प्रवास होता, खालवर रस्ता होता, पुष्कळ दमछाक झाली सायकल प्रवास करत जाताना. दुपार माध्यान्ह झालेली आहे आणि जिथे पाहुण्यांकडे कार्यक्रम आहे तिथे तो हळूहळू जाऊन पोहोचला. गर्दी बरीच जमलेली होती पण माणसं जरा शांत उभी होती. फारसं कुणी कोणाशी बोलत नव्हतं. त्यानं हळूच एक जणाला विचारलं, का हो, आज वास्तू शांती ना? म्हणे होती. होती म्हणजे काय झालं? पहाटे म्हातारी वारली. आता आला तच आहे तर संध्याकाळी अंत्यविधी ठरलेला आहे, तो करून जायचा म्हणे आपल्या सगळ्या पाहुण्यांना. म्हणजे आदल्या दिवसाचा संध्याकाळचा उपवासी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत नाही, थेट तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काही मिळालं. याला म्हणतात ललाटीचे लिहिले आणि ते न चुके. काही वेळेला काही गोष्टी नशिबात जर तुमच्या नसतील तर प्रयत्न आणि इच्छा किती असेल तरी ते पदरात पडत. आमचा एक लहानपणचा जोडीदार होता, त्याला मृदंग शिकायची फार इच्छा होती. खूप प्रयत्न केले त्यानं. अगोदर सरळा बेटामध्ये सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे आमच्या समवेतही 5-6 वर्ष राहिला. नंतर आळंदीतही आला, इथे 5-6 वर्ष काढली. इथे आल्यानंतर फार दिवसांनी आमची भेट झाली. म्हटलं कसं काय आता जमतंय? तो म्हटलं जमतंय गड्या, पण अजूनही दागिनाता आडवाच पडतो. दागिनाता काही समयवर पडत नाही. आम्ही म्हटलं मग जे नाही नशिबात ते सोडून दे ना गड्या. तुला हे पा परमेश्वरानं काही वेगळं कार्य तुझ्याकडून, पण काही माणसं इतकी हट्टी असतात ना, जे नाही ना त्याच्यातच गुंतून पडतील. हे पहा, आपल्यातली क्षमता ओळखा. कुणाची स्मरणशक्ती चांगली असते, कुणाचं लोकसंघटन चांगलं असतं, कुणाचा आवाज चांगला असतो, कुणाचा हात चांगला असतो, कुणाची सेवा चांगली असते. आपल्यात काहीतरी वेगळं दिलंय ते ओळखा. उगी याच्या त्याच्याकडे पाहून वेळ वाया घालवू नका. विठाला 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 विठाला. हो, प्रयत्न जरूर करावे, पण एखादी गोष्ट प्रारब्धातच नसेल तर. आणि काही गोष्टी अशा असतात त्या प्रारब्धात जर असेल ना त्या सोडता सुटत नाही, कारण ते प्रारब्धातच असतं. म्हणजे एक मनुष्य श्रीमंतीला कंटाळ. ऐकलं ना तुम्ही मी काय सांगितलं? मला वाटतं आजच्या जगामध्ये श्रीमंतीला कंटाळणं हे अवघडच काम आहे. जगातलं सगळं एका माणसाला आणून दिलं तरी सुद्धा तो पुरे म्हणणार नाही, अशी स्थिती आजची आहे. हव्यास ज्याला म्हणतात. कर्नाटकातली बातमी 2-4 दिवसापूर्वी आपल्यापैकी अनेकांनी पाहिली. एका अधिकाऱ्यानं इतके पैसे खाल्ले की पैपात पैसे घालून ठेवले. ती जी काही मंडळी होती तपास यंत्रणा, ती तिथे गेल्यावर त्यांनी तो पाईप कापला आणि त्याच्यातून पैसेच पडायला लागले. माझ्यासारख्याला मोठी दयनीय अवस्था वाटली की याच्या आईवडिलांनी याला किती शिकवलं असेल. खूप शिकला म्हणून गावकऱ्यांनी त्यावेळेला किती सन्मान त्याचा केला असेल. मित्रांनी किती, साहेब म्हणून त्याच्या आत्तापर्यंत अनेकांनी किती त्याला सन्मानाने वागवलं असेल. आणि स्वतःच्याच हव्यासापायी एका दिवसात स्वतःचा एवढा अपमान स्वतः करून घेतला. म्हणून ध्यानात घ्या मायबाप हो, आपल्याला परमेश्वरानं खूप दिलेलं असतं, पण आपण ते जे दिलंय त्याच्याकडे पाहत नाही आणि नको त्या गोष्टीचा हव्यास केल्याशिवाय राहत नाही. जे दिलंय, तुकोबाराय ज्ञानोबारायांसारखे संत परमेश्वराला काही मागतच नाही. जे दिलंय त्याचे आभार मानतात. तुकाराम महाराज वारी करायचे, पण वारीला आले की महाराजांचा भार देवावर नसायचा, उलट ते आभार मानायचे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला यावं. सर्व काही आम्हाला परमेश्वरानंच दिलंय. महाराज तर त्याच्या पुढे जाऊन म्हणायचे, देवा आत्तापर्यंत वाचून तुझ्यापर्यंत आलो, ही सुद्धा कोणाची कृपा आहे. दिला या काळे नाही पावले आयुष्य नाश, नाही पावले आयुष्य नाश, कार्या कारण उरले शेष, गेले ते भूस जाऊ परते, गेले ते भूस जाऊ परते.
क्षणापर्यंत आपण जिवंत आहोत ही सुद्धा देणगी त्याची आहे. आपल्या हातात कुठे आहे? ग्रास गिळी सत्ता नाही हाती. आपण तर बरंच काही ठरवलेलं असतं. रात्री झोपताना काय काय ठरवलेलं असतं त्याच्याकडे पाहूनच घेतो. पण सकाळी जर आपल्यालाच पाहता नाही आलं हे जग तर काय करणार आपण? आपण म्हणतोय खरे झोपताना की आता उद्या त्याच्याकडे पाहून घेतो. तेव्हा आपल्या हातात नाही मायबाप हो. ही सूत्रदोरी त्याच्या हातात आहे. सत्ता धन्याची की जी मायबाप. नाथ महाराज म्हणाले सत्ता आपली नाही आहे, सत्ताधीश कुणीतरी आहे. आणि त्यानं काही काळ आपल्याला हे स्वातंत्र्य दिलंय. जसं मुलांना खेळण्याचं स्वातंत्र्य घरची मंडळी देतात आणि जरा गोंगाट व्हायला लागला की एक आरोळी देऊन पुन्हा दाम दडप करून एका जागेवर बसवतात. काही काळ स्वातंत्र्य दिलेलं असतं. तसं माणसाला जगण्या वागण्याचं स्वातंत्र्य दिलंय, पण त्यातून त्यानं चांगलं काही करावं, योग्य ते करावं. तेव्हा नशिबात जर नसेल तर ते मिळत नाही, नशिबात असेल तर जात नाही. एका माणसाला संपत्ती नकोशी झाली, काय करावं? म्हणजे काही केलं की त्याला नफाच व्हायचा, कशातही पैसेच मिळायचे. तो म्हटलं काहीतरी वेगळं करू, म्हणजे आपले पैसे सगळे निघून गेले पाहिजे. काय करायचंय? गेला राजदरबारामध्ये. पूर्वी राजेशाही पद्धत असायची. राजदरबारात गेला. राजाला वाटलं नमस्कार करायला येतोय. दरबारातल्यांना वाटलं राजाच्या ओळखीचा आहे. असा जवळ गेला आणि जोरानं राजाच्या कानशिलात मारली. कानशिलात मारल्याबरोबर राजाच्या डोक्यावरचा मुकुट जो होता तो त्या फटक्यानं उडून खाली पडला. आणि मुकुट उडून खाली पडला आणि त्याच्यातून एक छोटासा साप बाहेर निघाला. गोष्टीला आता टर्न आलेला आहे. खरं म्हणजे तो कशासाठी गेलेला होता? राजाचाच अपराध करू म्हणजे आपली संपत्ती जप्त होईल, कंटाळा आला पैशाचा. पण जेव्हा मुकुट खाली पडला, राजाला मारलं म्हणल्यावर सगळे धावले हो त्याला धरायला. पण राजा स्वतः पाहत होता त्या मुकुटातून सापाचं छोटं पिलू बाहेर पडलं. राजाने सांगितलं, हे अरे त्याला मारताय काय? त्यानं मला वाचवलंय. असं म्हटल्यावर सगळा दरबार शांत झाला. या सापानं जर मला चावा घेतला असता तर कदाचित माझा मृत्यू झाला असता. आणि म्हणून या ग्रहस्थाला 1000 सोन्याच्या मोहरा देऊन याला त्यानं कपाळाला हात लावला. म्हटला नको होतो म्हणून आलो तरी मिळालंच. तेव्हा नशिबाला नशीब घासून काही उपयोग होत. एखाद्याचं मिळत राहण्याचं नशीब आहे, असू द्या ना. बाह्य गोष्टींना महत्त्व किती द्यायचं? बाह्य गोष्टी कोणाला कमी मिळतील, कोणाला जास्त मिळतील, पण त्याहीपेक्षा संतांच्या दृष्टीनं आपल्याला परमार्थ धन अधिक मिळावं, सत्संग अधिक मिळावा, भक्तीची पुण्याई आणि तो आनंद अधिक मिळावा, ती खरी श्रीमंती आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या घरची श्रीमंती वेगळी. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, किंवा आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुळिया धन. आमच्याकडे काय धन आहे? टाळ मृदंग वीणा हे आमचं धन आहे. विठाला विठाला आणि म्हणून काही गोष्टी नशिबात नसतात. भागवत आपण ऐकलेलं आहे. श्रीमद भागवताच्या प्रारंभी त्या आत्मदेव ब्राह्मणाची कथा येते आणि त्याला पुत्र संतती नशिबात नव्हती, निपुत्रिक होता. इतकंच नाही, त्यानं जर एखादं फळ झाड लावलं दारामध्ये तर त्या झाडालाही फळं येत नव्हती. एखादी गाई जनावर जर दारात आणलं तर त्यालाही काही फल लागत नव्हतं, किंबहुना तेही लेकरांना जन्म देत नव्हतं. तो खूपच कंटाळला. म्हटलं असं कसं नशीब देवानं बनवलं? एवढा निष्फल नशीब माझं. लोकांचे टोमणे ऐकून कंटाळला आणि जीव द्यायला निघाला. मला असं वाटतं आपण पुन्हा तिथेच मुद्दा येतोय, जे नाही मिळालं का त्याविषयी खूप आपण दुःखी होतो, पण जे मिळालंय त्याविषयी संतुष्ट होत नाही. आता ठीक आहे, त्याला मुलबाळ नसेल, पण बाकीच्या अनेक गोष्टी चांगल्या मिळाल्या. चांगले भाऊ असतील, चांगले मित्र असतील, चांगलं आरोग्य असेल, चांगले पाहुणे मिळाले असतील, चांगली पत्नी मिळाली असेल, चांगलं जीवन मिळालंय ना. बाकीचं काही नसलं तरी हे जीवन, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, एवढं सुंदर जीवन. पण मुलबाळ नाही म्हणून इतका दुःखी झाला, आत्महत्या करायला निघाला. तलावाच्या काठी गेला
आणि कमरेला दगड बांधून आता मी उडी घेतोय या पाण्यामध्ये. तेवढ्यात एक साधू महात्मा येताना पाहिले आणि मनुष्य धार्मिक होता. तो म्हटला मरायचंच आहे पण निदान साधूचे दर्शन करून तरी मरू. काय आता मरायचं तर आहेच आहे. साधू महात्मा आले. या ग्रस्तानं दर्शन केलं. इतक्या निर्जन स्थळी हा एकटा उदास दुःखी मनुष्य काय बरं करतोय. साधू हे अंतकरणाचं वाचन करत असतात आणि म्हणून ज्यांना अंतरीचं दुःख हे कळतं. काय बरं तुझी समस्या आहे, काय एवढा दुःखी आहे, काय एकटा इकडे उदास होऊन आलेला आहे. आणि त्याला आपुलकीनं विचारल्यामुळे तो सांगू लागला, निपुत्रिक आहे, आता मरणच भलं म्हणून मी मरण्यासाठी आलो आहे. अरे बाबा, मरण जो मागे गाढवाचा बाळ. महाराजांनी सांगितलं मरण आपण स्वतःहून मागायचं म्हणजे ही गोष्ट काही चांगली नाही. पण आत्महत्येसारखं पाप नाही, ध्यानात घ्या. लोक म्हणतात की अडचणीतून आत्महत्या होतात, पण अध्यात्म दृष्टीने जर तुम्ही म्हणाल तर अज्ञानामुळे आत्महत्या होतात. अडचणी इथे बसल्यापैकी कोणाला नाही आहे. अडचणीचं स्वरूप भिन्न भिन्न आहे, पण जन्माला आला त्याला संघर्ष आहे, अडचण आहे. मग असं असताना सगळे मेले का? नाही, अनेकांनी अडचणीवर मात केली, त्यातून मार्ग काढला आणि पुढे गेले. तेव्हा सांगण्याचा भाव इतकाच आहे. त्या साधूनं सांगितले, पहा हे फळ देतो, हे तुझ्या पत्नीला खायला दे आणि तुला मूलबाळ होईल. साधू महात्म्याची शक्ती होती. फळ दिलं, पत्नीला दिलं. पत्नी ही नास्तिक होती, तिची काही देवाधर्मावर साधू संतांवर श्रद्धा नव्हती. तिनं ते फळ गाईला खाऊ घातलं आणि स्वतः गरोदर असल्याचं एक एक महिन्यानं सोंग करू लागले. पुढे आपल्याला माहिती आहे की त्या गाईला बाळ झालं. हा त्या साधूंच्या शब्दाचा परिणाम होता. त्याच्या नशिबात नव्हतं, ध्यानात घ्या. पण साधूंची शक्ती आहे. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. सामर्थ्य आहे. देव सुद्धा ज्यांचा आज्ञाधारी आहे त्या साधूंचं काय वर्णन करावं. नाथ भागवतामध्ये नाथराय म्हणतात, तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनाते. देव तुमचा आज्ञाधारी. जनाबाई वर्णन करतात ना, देव केला ऋणी, देव केला देव केला ऋणी, 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 देव केला ऋणी. सिद्धी वाहे पाणी, सिद्धी वाहे पाणी, सिद्धी वाहे सिद्धी वाहे पाणी. मग सुखादाय होणे, सुखादाय होणे, मग सुखादाय होणे, सुखादाय होणे. मग सुखादाय होणे, सुखादाय मग सुखादाय होणे, सुखादाय देव केला ऋणी, रिद्धी वाहे पाणी. असं संतांचं महात्म्य आहे. रिद्धिसिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती, हा त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे अशक्य नाही आहे. मूल झालं पण गाईला झालं का? ते गाईला खाऊ घातलं होतं ना फळ. आणि मग आता इथं आपल्याला जर विचारलं तर कसं होणार. मग बहिणीला झालेलं मूल हे मलाच झालं असं भासवलं, कारण बाळंतपणाला माहेरी जाण्याची प्रथा आहे. मग बहीणही आलेली होती, बहिणीचं मूल स्वतःलाच झालं असं पतीला सासरच्यांना सांगितलं आणि त्या मुलाचं नाव धुंधुकारी ठेवण्यात आलं. अर्थात आपल्या सगळ्यांना ही गोष्ट पुढे माहिती आहे. मला ती गोष्ट पुढे न्यायची नाही. मला एवढंच सांगायचं आहे, नशिबात नाही तेही देण्याचं सामर्थ्य लाभतो विशेष संत संगे. पण तरी सुद्धा मुलबाळ देणं म्हणजे विशेष लाभ होत नाही. लाभ इथपर्यंत म्हणता येईल. विशेष लाभ देतात ते ज्ञानोबारायांसारखे संत. या समाजाचा कुठलाही विवेक वैराग्यादी अधिकार नसताना या समाजाला ईश्वरीय ज्ञान दिलं, ज्ञानेश्वरी दिली. आणि ही ज्ञानेश्वरी देत असताना सकलांचा उद्धार व्हावा ही अंतकरणामध्ये भावना ठेवली. ही समर्थाची आहे पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकची पक्वाने, तैशे श्रवणे अर्थे पठने मोक्षोची लाभे.
सांगितलं या ज्ञानेश्वरी सारख्या वाङ्मयाच्या चिंतनानं, श्रवणानं, पठनानं आपल्याला जी सेवा करता येईल, जो सेवकू होईल येचा, जो म्हणे काय वाचा, जो सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानेश्वरीच्या बाबतीतली ओवी आहे. माऊली स्वतः सांगताय, मनानं वाचेन कायेनं जो या ज्ञानेश्वरीचा संत विचारांचा सेवक होईल त्याला मोक्षच मिळेल, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. हा म्हणावा विशेष लाभ. लाभ तो विशेष संत संगे. म्हणून ज्ञानोबारायांनी एक गुरु एक शिष्य परंपरा मोडून आपल्या सद्गुरूंना विनंती करून ज्ञानेश्वरीसारखं ज्ञान सर्व समाजासाठी ते खुलं केलं. हा आहे विशेष लाभ. ज्ञानोबारायांनी सर्व जाती धर्मीयांना भजनाचा अधिकार दिला. हे आहे विशेष दान. आणि हे संतांमुळे आपल्याला मिळालं. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय, सर्व संत हे त्यांचे महद उपकार आहेत. आणि म्हणून कपाळ नशीब बरोबर असेल, पण मला वाटतं जसं गावोबाचं नशीब होतं, मंद होता, पण नाथरायांच्या सहवासात आला. आणि सहवासात आल्याचा परिणाम काय झाला? ज्यानं भावार्थ रामायण नाथ महाराजांच्या जलसमाधीनंतर पूर्ण केलं, अपूर्ण राहिलेला ग्रंथ ज्याला बोलता येत नव्हतं कोणाशी, त्यानं पूर्ण केला. कारण लाभ तो विशेष, याला विशेष लाभ म्हणावा बरं का. ज्ञानोबारायांच्या सहवासात रेडा आला, आपल्याला माहिती आहे, पैठणमध्ये घडलेला प्रसंग आहे. आणि लोकांनी चेष्टा केली, ज्ञानदेव तुझं नाव ना, मग या पखालीच्या रेड्याचंही नाव ज्ञानदेव आहे, काय फरक आहे तुझ्यात आणि त्याच्यात? ज्ञानोबाराय म्हणले बरोबर आहे, तुम्ही जो सिद्धांत मांडताय तो बरोबर आहे, त्याच्यात आणि माझ्यात फरक नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी कथया आम्हा नाही. लोक म्हणाले अरे हा मुलगा फारच तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलतोय, तुझ्यात आणि त्याच्यात वेगळेपणा नाही ना. मग त्या पैठणच्या विद्वानांनी सांगितलं या रेड्याला वेद बोलायला लाव. आणि ज्ञानोबारायांनी त्या रेड्याला विनंती केली, किंबहुना त्याच्यावरती शक्तिपात केला. आणि शक्तिपाताचा परिणाम असा झाला की तो रेडा अत्यंत विद्वानही बोलणार नाही अशा पद्धतीनं वेद बोलू लागलेला आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा शांती प्रकटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. साधकांता माय बाप दर्शने हरिता, साधकांता माय बाप दर्शने हरिता, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा सर्वभूती सुख ज्ञानोबा ज्ञानोबा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा, ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. लाभ तो विशेष. आणि तो रेडा नुसता वेद बोलला नाही, ज्ञानोबारायांच्या सहवासानं एवढं श्रेष्ठत्व आलं की म्हणतात ज्ञानोबाराय आळंदीतून आले, त्यांच्या समवेत तो रेडा आला. नामदेवरायांनी वर्णन करून ठेवलंय. आणि येवोनी राहिले आळाचिये वनी, पशु तये स्थानी शांत झाला, असा पुरावा नामदेवरायांच्या गाथेमध्ये सापडतो.
जुन्नर तालुक्यामध्ये आळे फाटा आणि आळे फाट्याच्या जवळ अर्थात आळे गाव आणि त्या आळे गावाच्या शिवारामध्ये ज्ञानोबारायांच्या समवेत आलेला हा रेडा त्याचं आयुष्य संपलं. पशुतये स्थानी शांत झाला आणि उपस्थितांच्या मदतीनं एक खड्डा खोदून त्या रेड्याला समाधी देण्यात आली आणि त्या रेड्याच्या समाधीवरती शिळा बसवण्यात आली. बसवलेल्या शिळेला कुणातरी कारागिरानं रेड्याचा आकार त्याच्या याला कोरला. पुढे काय झालं, वर्षानुवर्ष निघून गेले, शेकडो वर्ष गेले, 200 वर्ष गेले आणि काही लोक त्याला म्हसोबा म्हणायला लागले, कारण रेड्याचं तोंड होतं ना त्याला काढले. तिथे बकरं कापायला लागले. ते खरे उपकार आहेत पूजनीय कोंडाजी बाबा डेरे आणि साधू बाबा वायकर हे संत मंडळी जुन्नर तालुक्यात. या मायबाप संतांनी समाजाला समजावून सांगितलं, अरे बाबा हो, अरे हे माऊलींच्या समवेत असला हा रेडा आहे. संत नसते आले तर कसं झालं असतं या समाजाचं ना. हा मी एक जुन्नर तालुक्याचं उदाहरण फक्त ठेवलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक जिल्ह्यात अनेक भागात संत झाले आणि म्हणून तर आता इथे आमची पनवेलची मंडळी बसलेली आहे. बाठी हायस्कूल जो मुंबई विभागातला सर्वात मोठा सप्ताह, तर सावळाराम बाबा त्यांच्या भागामध्ये झाले, वामन बाबा झाले. ही संत मंडळी नसती झाली तर समाजाला परमार्थ कळला असता. म्हणून सद्गुरू जोग महाराज काय, सद्गुरू गंगागिरी महाराज, ज्या त्या भागातली जी संत मंडळी, आपण त्याच्यावरती बोलायला लागलो तर एक स्वतंत्र पुन्हा कीर्तन होईल. या संत मंडळींचे खरे उपकार आहे. सांगण्याचा भाग असा आहे की आज त्या रेड्याच्या समाधीचं भव्य मंदिर झालेलं आहे. शेकडो वर्षापासून तिथे वारी भरते, पंगती होतात, त्या ठिकाणी सप्ताह होतात. क वर्ग तीर्थक्षेत्रातून ब वर्गमध्ये ते गेलंय, मोठमोठी भक्तनिवास झाली. एक रेडा जो ज्ञानोबारायांच्या सानिध्यात आला त्याच्यासाठी मोठं देवस्थान त्या ठिकाणी उभं राहिलं आणि दिंडीही निघते, अनेक गोष्टी होतात. का सांगतो मी हे, त्याचं कारण लाभ होतो विशेष. नेवासे क्षेत्रामध्ये आता रेडा तरी सजीव होता, गावोबा तरी सजीव होता नाथ महाराजाच्या सहवासात आलेला, पण नेवाशामध्ये एक खांब, ज्या खांबाला फक्त माऊली टिकून बसले. हा तर निर्जीव आहे ना, एक दगड आहे ना, पण ज्या खांबाला टिकून बसले, उपकार आहे त्या काळच्या कुणातरी लेखकांचे की ज्यांनी त्या खांबावरती शिलालेख लिहून ठेवला की इथे संत ज्ञानेश्वर महाराज बसले होते. त्यांनी ज्ञानेश्वरी कथन केली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. तो शिलालेख त्या दगडावरती सापडला आणि पुढे शेकडो वर्षांत तिथे सुद्धा मस्जिद तयार झालेली होती. तेही मंदिर बळकावलेलं होतं. त्याची केस चालली, केस जिंकण्यात आली. अर्थात पैसखांब होता, पण आजूबाजूनं मस्जिदीसारखं सगळं बांधून ठेवलेलं होतं. आणि भारतातली पहिली केस आहे हिंदू मुस्लिम मधली की ती हिंदू जिंकले आणि ती पूर्ण जागा हिंदूंच्या ताब्यात देण्यात आली. बॅरिस्टर करंदीकर म्हणून होते आणि आमच्या नेवासे गावातली जुनी मंडळी त्यावेळेला होती. मी वाड वडील मंडळींच्या मुखातून जो नेवाशातला इतिहास ऐकला तो तुम्हाला मी सांगतो की बॅरिस्टर करंदीकरांच्या स्वप्नामध्ये माऊली गेले. बॅरिस्टर करंदीकर म्हणजे मोठा माणूस होता महाराष्ट्रातला, त्या वकिलाला भेटणंही शक्य नव्हतं, स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. आणि त्यांच्या स्वप्नात माऊली गेले की हे मला मुक्त करण्याचं काम तुला करावं लागेल. आणि बॅरिस्टर करंदीकरांनी तिथे आज वैकुंठवासी पूजनीय मामासाहेबांच्या मार्गदर्शनातून, वैकुंठवासी पूजनीय बन्सीबाबा तांबे वैराग्यमूर्ती होते, त्यांच्या पुढाकारातून भव्य असं मंदिर मामासाहेबांनी महाराष्ट्रभर लोकांना आवाहन केलं की अरे बाबांनो, आपला संप्रदाय इथून जन्माला आलाय, कारण ज्ञानेश्वरी जन्माला आली नसती तर आपण वारकरी उभे राहिलो नसतो. म्हणून हे मंदिर आपल्याला बांधलं पाहिजे. त्यावेळेला गुरुनाम गुरु मामासाहेबांनी आवाहन केलं. बन्सीबाबांनी स्वतःची जमीन विकून पहिल्यांदा त्याग केला आणि ते मंदिर आज तिथे उभं राहिलं. त्या कथा का सांगायच्या मला, तर मला वाटतं नव्या पिढीला हा सगळा इतिहास माहिती असला पाहिजे. हे परिश्रम, हे कष्ट, हा संघर्ष, हे कीर्तन प्रवचन असंच नाही आलं मायबाप हो आपल्या हातामध्ये. आज आपण त्या कीर्तनाचा पोरखेळ करून ठेवला आहे. आज संप्रदायाचा पोरखेळ होण्याची परिस्थिती निर्माण झाली. मला खात्री आहे नव्या पिढीमध्ये सुद्धा खूप चांगली तरुण मंडळी आहे की ज्यांना कुठेतरी संतांवरती श्रद्धा आहे. ते माऊलीचा अपमान होऊ देणार नाही, ते तुकोबारायांचा अपमान होऊ देणार नाही. ते चांगलं कीर्तन करतील, ते चांगलं प्रवचन करतील आणि ते चांगलं वर्तन करतील, एवढीच अपेक्षा माऊलीच्या चरणी आहे. बाकी दुसरं काही नाही मिळालं तरी चालेल. कारण मायबाप हो, कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहून जर का तुम्ही चुकीची वक्तव्य केली, चुकीचं वर्तन केलं
तर त्याच्यामुळे हा संप्रदाय कुठेतरी त्याला खाली पाहण्याची वेळ येते. चांगले जे आहेत तेवढ्यांनी तरी हे मनावर ठेवून चांगलं काम करत राहावं. बाकी लोकशाही आहे, कोणाला थांबवणं कठीण झालेलं आहे आणि अखेर समाजात सगळ्यांनाच डोक्यावर घेतलं जातं ना. मी परवा दिनेशजी आपल्याकडे म्हणालो, आपल्या कार्यक्रमाला नाशिकला आलो तेव्हा, ह्या एक बाजार आहे आणि बाजारामध्ये कोणती वस्तू विकावी आणि कोणती विकू नये असं बंधन घालता येत नाही. सगळ्याच वस्तू तिथे विक्रीला आणल्या जातात, पण ग्राहकाला मात्र स्वातंत्र्य असतं की त्यांनी कोणती वस्तू विकत घ्यायची आणि कोणती घ्यायची नाही. मला वाटतं आता वारकरी संप्रदायातल्या तुमच्यासारख्या सामान्य भाविकांना हे ठरवावं लागेल की आम्ही आमच्या कष्टाची वर्गणी करतो, अन्नदान करतो, मंदिर बांधतो, सप्ताह करतो, आमचे पैसे आम्हाला तमाशा करून वाया घालवायचे का कीर्तन करून पुण्य करायचं, हे आता आपल्याला ठरवावं लागेल. तर परिस्थिती फार वाईट झाली, म्हणजे इतकी वाईट झाली की मी काल एका कीर्तनात म्हणलो, आता काही चांगली कीर्तनं असतील तर त्यांना तुम्ही एकदा तर बोलवायचं तरी बंद करा, नाही तर मग ही मिक्सिंग तरी आता करू नका. हे किती वाईट चाललंय सगळं, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. कारण हा सगळा इतिहास आहे. या आपल्या वाडवडील समजून घ्या ना मायबाप हो, ज्या त्या मला सुदैवानं या कीर्तनाच्या सेवेमुळे आणि आपल्या संतांच्या पुण्याईमुळे महाराष्ट्रावर फिरता आलं आणि मी अनेक जिल्ह्यातल्या अनेक साधूंचा हा संघर्ष इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा संप्रदाय असाच उभा राहिला नाही. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. तेव्हा हा फार मोठा संघर्ष आहे, ही फार मोठी अवघड परंपरा आहे. आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गोदावरीच्या पोटात श्री क्षेत्र सराला बेट आणि त्या बाजूनं रझाकारी होती, म्हणजे तिकडे वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा, या बाजूनं इंग्रज होते, म्हणजे इकडे श्रीरामपूर तालुका नगर जिल्हा. दोन्हीच्या सीमेवर गोदावरी वाहते. गोदावरीच्या पोटात ते गंगागिरीजी महाराजांचं समाधीस्थान आहे सराला बेट. जवळजवळ 100 एकराचा परिसर आहे. दोन्ही बाजूनं नदी झाली आणि पुन्हा एकत्र आली, असं ते बेट तयार झालेलं. आता पूल झाला, नाही तर पूर्वी नदीला पाणी आलं की होडीशिवाय पर्याय नसायचा. पूल आता आला, आमच्या काळामध्ये होडीचाच वापर होता, दुसरा काही पर्याय नसायचा. त्या ठिकाणी आमचे गुरु महाराज सांगायचे की ज्या वेळेला इंग्रज आणि रझाकार यांचं युद्ध सुरू व्हायचं, म्हणजे हैदराबाद स्टेटमध्ये ते होतं ना, निजामशहाचं सैन्य तिकडून, इंग्रजांचं सैन्य इकडून, काही स्वातंत्र्य चळवळीतले लोक असायचे आणि कुठेतरी हे सगळं संपलं पाहिजे या भावनेनं ते निजाम स्टेटही जावं, हे इंग्रजही जावेत आणि म्हणून ते क्रांतिकारक लोक यायचे. महाराज म्हणायचे आमच्या डोक्यावरून गोळ्या जायच्या. आमच्या महाराजांकडे बंदूक होती, स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं. कारण संघर्षाचा असा काळ होता की कधी गोळी लागेल आणि कधी मरेल, पण त्यांनी ती जागा सोडली नाही, तिथलं भजन बंद पडू दिलं नाही, तिथला सप्ताह बंद पडू दिला नाही, तिथली विद्यार्थी संस्था बंद पडू दिली नाही. एवढ्याही सगळ्या कोलाहला तिथे आजही तुम्ही जाल तर गोदावरीच्या उजव्या काठावर श्रीरामपूर तालुक्यामध्ये घनघोर युद्ध झाल्याचं युद्धाचं स्मारक आहे. एक गोवर्धन गावच्या शिवारामध्ये आहे, त्याचं मोठं स्मारक आहे. आणि अशा त्या युद्धभूमीमध्ये सुद्धा त्यांनी ते मंदिर जतन करून ठेवलं, ते गनिमांच्या ताब्यात जाऊ दिलं नाही. तिथला पण मला सांगा, आहे का माहिती या सगळ्या पिढीला हे सगळं? आमच्या वाडवडील आपल्याला सोपं झालं, कीर्तनाला जायचं आणि पाकिट घ्यायचं, कीर्तनाला जायचं आणि पाकिट घ्यायचं. आपल्याला काही अवघड नाही. आपल्याला ना इंग्रजाशी लढायचं आहे, ना रझाकाराशी लढायचं आहे, ना समाजाशी. समाजही आता चांगला झाला बिचारा, आणि म्हणून याची जाणीव ठेवून परमार्थ जर केला तर परमार्थ होईल. बाकी लोक देतील ना तुम्हाला भाडं, थोडं जे लागतंय ते लोक विचार करतील ना त्याचा. पण कोणत्या दर्जानं बोलावं, कोणत्या दर्जाला हा संप्रदाय नेऊन ठेवावा, याची खरोखर विचार करण्याची वेळ आलेली आहे. विठाला विठाला लाभ तो विशेष संत संगे. संतांनी कष्ट घेतले आणि हा अध्यात्माचा आनंदाचा विशेष लाभ आम्हाला दिला. महाराज म्हणतात हा विशेष लाभ संत संगतीत केव्हा मिळतो तर पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. पूर्वपुण्याईची अनुकूलता, कारण पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावल. संतांचं सानिध्य मिळण्यासाठी पूर्वपुण्य. आमचे गुरु महाराज
फार आग्रहपूर्वक नेहमी सांगायचे. ते म्हणायचे काही साधना केली तर देव भेटेल, पण साधू मात्र भाग्याशिवाय भेटत नाही. तपे व्रते दाने गोविंद पै भेटे, साधू तवन भेटे भाग्यवीण. साधू महात्म्यांची, म्हणून आमच्या पूज्य विठ्ठल बाबांसारखे संत साधू महात्म्य होते. समाजाला प्रेम दिलं, समाजाला ज्ञान दिलं, संस्कार दिले, विचार दिले, संघटन केलं. आणि माऊलींच्या, तुकोबारायांच्या, पांडुरंगाच्या भक्तिमार्गाला असंख्य कुटुंबाला, हजारो हजारो समुदायाला लावण्याचं पवित्र कार्य त्यांनी केलं. आणि म्हणून हा विशेष लाभ मला वाटतं आत्तापासून आपण जो लाभ घेतोय ही सुद्धा त्यांची कुठेतरी संत संगतीने थोर लाभ झाला असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मग लाभ काय? तर प्रपंचामध्ये लाभ सामान्य गोष्टीला समजतात, पण परमार्थामध्ये तो लाभ नाही. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. प्रपंचातल्या गोष्टी आपल्याला नशिबाप्रमाणे मिळतील, पण त्याला भाग्य म्हणता येत नाही. फार श्रीमंत आहे म्हणून भाग्यवान म्हणू नये, फार अमुक आहे म्हणून भाग्यवान नाही. भाग्यवान त्याला म्हणावं मनुष्य देहाला आला आणि मनुष्य देहाचे नियम सांभाळून जगतोय. मी नेहमी म्हणत असतो की मनुष्य हा जर मरेपर्यंत मनुष्य म्हणून जगला तरी सुद्धा मोठं काम त्याच्या जीवनात झालं. कारण मनुष्यानं उन्नती नाही केली तरी त्यानं अधोगती होऊ देऊ नये स्वतःची. नाही तर माणसाला जर का पशु म्हणून लोक पाहायला लागले, बोलता बोलता माणसं म्हणतात ना, काय बाप चांगला होतो, मुलगा काय गाढव जन्माला आला. याचा अर्थ मुलानं काय केलं, स्वतःची अवनती करून घेतली, स्वतःला त्यानं कुठेतरी खालच्या दर्जाला नेलं. आणि म्हणून लोक त्याला काय म्हणायला लागले, गाढव म्हणायला लागले. आणि म्हणून मरेपर्यंत आपल्याला माणूस म्हणून नाही संत होता आलं, नाही देव होता आलं, नाही महात्मा होता आलं, पण अत्यंत स्वाभिमानानं माणूस म्हणून शेवटच्या दिवशी जर का आपण त्या चितेवरती गेलो तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार मोठा माणूस म्हणून जगताना काय करायचंय, वडीलधाऱ्यांना आदर द्यावा, ग्रंथांवर संतांवर श्रद्धा ठेवावी, ईश्वराची भक्ती मनात असावी, व्यवहारातली नीती पाळावी, माय भगिनींचा आदर करावा, गरिबांना सहकार्य करावं, लहानांना प्रेम द्यावं, वडिलांना आदर द्यावा. बस एवढे जरी नियम जीवनामध्ये सांभाळता, याचंही मोठं सोडून द्या. आणखी संक्षिप्त 2 गोष्टी सांगतो. संसारिक जीवनात नीती पाळावी आणि आध्यात्मिक जीवनात भक्ती सांभाळावी. बस एवढ्या 2 गोष्टी केल्या तरी मरेपर्यंत तो माणूस राहतो. आणि एवढं केलं की जीवनात आणखी काय लागतं. माऊली तुकोबारायांकडून हा संदेश आपल्याला खऱ्या अर्थानं घेऊन जायचा आहे. आणि म्हणून भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतांपायी. आणि मानवी जीवनात कमाईच करायची असेल तर तुकोबाराय म्हणतात हीच कमाई करा, हीच जहागिरी मिळवा, की जेणेकरून तुम्ही संतांच्या चरणी समर्पित व्हाल, आपला जीवभाव तिथे अर्पण कराल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी निराशी, तुका म्हणे हेची करावी निराशी. बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव. पूर्व पुण्यजारी होती सानुकूळ, पूर्व पुण्यजारी होती सानुकूळ. बळे संतापासी द्यावा जीव, बळे संतापासी द्यावा जीव. पूर्व पुण्यजारी होती सानुकूल, पूर्व पुण्यजारी होय सानुकूल. जय गोपाळ. ओंकार
भगवत चरणी माऊली ज्ञानोबारायांच्या खाली बसा 5 मिनिटं. वैकुंठवासी पूजने विठ्ठल बाबा आदी करून गुरुजनांच्या संतांच्या चरणी सेवा समर्पित करूया. आदरणीय आमचे परमस्नेही वारकरी संप्रदायाला ज्या आता तरुण पिढीमध्ये अशा व्यक्तिमत्वांची गरज आहे, असे श्रीनिवासजी महाराज यांच्यासारख्या मंडळींची या संप्रदायाला खूप मोठी आवश्यकता आहे, जे संयमानं, शहाणपणानं, सुसंघटित पद्धतीनं, प्रसंगी स्वतः मानपान पचवून समाजाला हे भक्तिप्रेमाचं दान देत राहतील. अशा साधकांची, अशा सेवकांची या संप्रदायाला नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून एवढंच म्हणूया की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळा हरीच्या दासा. या पद्धतीनं त्यांच्या हातून एक कार्य उत्तमोत्तम घडत राहावं. आपणा सर्वांना माऊलींचे कृपा आशीर्वाद सदैव लाभत राहावे. सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध, आनंदमय आणि भक्तिसंपन्न व्हावं, या प्रार्थनेसह आजच्या या कीर्तनाला या ठिकाणी विराम. विठ्ठल जय. हा